सर्वांना जय भीम आणि नमस्कार। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोकणाचं नातं आहे, त्यात खास करून रायगड जिल्ह्याचं। आणि हे नातं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे। बंधू आणि भगिनींनो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली जी सगळी आंदोलनं आहेत, ती जी आंदोलनं कोकणामध्ये प्रामुख्याने आहेत आणि म्हणून त्याचा शोध आपण एक अभ्यासू आणि जाणकार म्हणून वेगळ्या पद्धतीने घेत आहोत। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकातून वाचलं आणि त्यामध्ये माझ्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये जे काम केलेलं आहे ते अत्यंत दूरदृष्टीचं असं काम आहे आणि त्याच्यामुळे ह्याचे जे परिणाम आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यामध्ये हयात नाहीत, परंतु पुढे येणाऱ्या 1000 वर्षापर्यंत हे परिणाम समोर येत राहणार अशा दूरदृष्टीने केलेलं त्यांचं काम असल्यामुळे त्याच्या प्रत्येक कृतीचा अर्थ आपण मुळाशी जाऊन शोधणं आपलं हे सगळ्यांचं कर्तव्य ठरतं। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली सगळी आंदोलनं, ही आंदोलनं रायगड जिल्ह्यातला एक रहिवासी, रायगड जिल्ह्यात खास करून अलिबाग तालुक्यामध्ये माझा जन्म झाला। चिंचोटी म्हणून माझ्या अलिबाग तालुक्यातलं गाव आहे, जो चौल परिसर आहे, ऐतिहासिक असा चौल परिसर आहे। त्या परिसरामध्ये हे चिंचोटी गाव आहे आणि माझ्या गावामध्ये सुद्धा बौद्ध लेण्या आहेत आणि मी जिथे राहायचो तिथून ह्या लेण्या सहज दिसायच्या आणि लहानपणापासून ह्या लेण्यांमध्ये स्वतः मी वावरलेला आहे। परंतु त्या लेण्यांचा अर्थ मला कधी म्हणजे त्या लहानपणी कळला नव्हता। जसा मी मोठा झालो आणि नोकरीला लागलो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कृतीचा अभ्यास करण्याची आवड मला लागली। आणि याला कारणसुद्धा तसंच होतं की आम्हाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमीन मालकी कुळ कायद्याने दिली ते आंदोलनसुद्धा अलिबाग तालुक्यात झालं होतं। चरी शेतकरी संप म्हणून हे आंदोलन, खोती विरुद्ध आंदोलन म्हणून आपल्याला सगळ्यांना परिचित आहे। आणि जेव्हा मला हे कळलं की आम्हाला जमिनीचं मालक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने बनवलं आणि त्यावेळी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं मी माझ्या समाजाला सांगायला सुरुवात केली। आणि या विषयावर सखोल अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही आंदोलनं जी आहेत ती आंदोलनं वरवरचा अभ्यास करून चालणार नाही, तर त्याच्या पाठीमागे एक विशिष्ट असा दृष्टिकोन आहे आणि हा दृष्टिकोन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे हे काम केलेलं दिसतंय। आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या आंदोलनांचा जो विषय आहे तो आंदोलनाचा विषय मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आज येथे सांगत आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रायगड जिल्ह्यातली जी आंदोलनं आहेत त्या प्रमुख आंदोलनामध्ये महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे आणि मनुस्मृती दहन ही सगळ्याच लोकांना माहीत आहे। परंतु चरी शेतकरी संप म्हणजे खोती विरुद्धचे जे आंदोलन आहे, जो खोती विरोधी जागतिक विक्रम केलेला 7 वर्ष चाललेला संप, ओबीसी, आगरी, कोळी, भंडारी, कुणबी या समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलेला संप जो आहे तो 7 वर्ष चालला। जगामधला विक्रमी शेतकरी संप आहे, तसा संप आपल्या देशात झाला नाही। आणि या संपानं उच्चवर्णीयांचं जे जमिनीतलं वर्चस्व होतं, जमीनदारी होती, ती कोकणामध्ये संपवण्याचा यशस्वी प्रयत्न केला। त्याच पद्धतीने चिरनेर जंगल सत्याग्रह म्हणजे जंगल सत्याग्रहांचं पहिलं आंदोलन हे उरणला झालं आणि त्या आंदोलनाच्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढलेले आहेत। त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातच चिरनेर जंगल सत्याग्रह, चरी शेतकरी संप, मनुस्मृती दहन आणि चौदार तळे सत्याग्रह अशी ही 4 प्रमुख आंदोलनं आपल्याकडे पाहायला मिळतात। मग या आंदोलनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्याची निवड का केली याचा अभ्यास करत असताना माझं असं लक्षात आलं की 2000 वर्षापूर्वी म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात हा जो भाग आहे म्हणजे उत्तर कोकण, ज्याला अपरांत म्हणतात, आजचा जो ठाणे आहे, पालघर जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे आणि मुंबई हे जे जिल्हे आहेत त्याला अपरांत प्रदेश असं नाव होतं। आणि अपरांत प्रदेशामध्ये भगवान बुद्धाच्या विचारांचं फार मोठं काम इथे झालेलं होतं। सम्राट अशोकाने इथे दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेण्या बांधलेल्या आहेत आणि इथली जी संस्कृती आहे ही संस्कृती मातृसत्ताक संस्कृती आहे, म्हणजे स्त्रियांना अधिकार देणारी संस्कृती आहे। याविषयी सुद्धा मी अनेक वेळा बोललेलो आहे। आणि मग या दिशेनं जेव्हा आम्ही लेण्यांचा अभ्यास केला तेव्हा कार्ले लेण्यांमध्ये जो मार्ग जातो तो सगळ्या म्हणजे ह्या कोकणातल्या ज्या खाड्या आहेत, महाडची खाडी असेल किंवा मुरुडची खाडी असेल किंवा
चौलची खाडी असेल, त्यानंतर इथले पेणमधली खाडी असेल, म्हणजे सागरी बंदरं आहेत, मुंबईचे आहे, वसई आहे, विरार आहे, कल्याण भिवंडी आहे, या सगळ्या खाड्यांवर बौद्ध लेणे आहेत आणि ही व्यापारी केंद्र आहेत. आणि ह्या व्यापारी केंद्रातून जे व्यापारी मार्ग जातात ते कारल्याला जातात आणि कारल्याला जे बौद्ध लेणी आहेत आणि तिथे महामायेचं म्हणजे एकविरेचं जे मंदिर आहे तिथे आम्ही सगळे ओबीसी लोक तेव्हा त्या 2000 वर्षापासून जात होतो, आताही जातो. आणि त्या बौद्ध स्तूपाला फेरी मारून जावळ काढण्याचा विधी आमच्याकडे अजूनही होत आहे. म्हणजे जावळ काढणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, श्रामणेर विधी जो असतो त्यामध्ये छोटा आपला एक कोर्स असतो 15 दिवसांचा श्रामणेर. तशा प्रकारच्या विधीमध्ये लहान मुलांचं जावळ काढून त्यांना भिक्खूची दीक्षा देण्याचा एक छोटा विधी असतो. आणि तशा प्रकारचा विधी आजही आगरी आणि कोळी कराडी समाजात चालू आहे. आणि त्यामुळे कारले एकविरा आईच्या मंदिरात जाणं म्हणजे लोकांना आज आम्ही हिंदू दिसत असलो तरी तो संस्कार मात्र बौद्ध संस्कार आहे आणि त्याचे दाखले रायगडच्या गॅजेटमध्ये स्पष्ट दिसतात. आणि या पद्धतीनं कोकणातल्या प्रत्येक खाडीवर जे लेणी आहेत किंवा बंदरं आहेत, कुडाळ लेणी असतील किंवा चौलच्या खाडीवर आहेत, जी प्रसिद्ध जास्त लेणी नाहीत पण प्रत्येक ठिकाणी ह्या बौद्ध लेण्या आहेत. आणि या बौद्ध लेण्यांच्या परिसरामध्ये इतिहासाचा शोध घेतला तर असं लक्षात येतं की कोकणामध्ये या सगळ्या खाड्यांवर मोठ्या प्रमाणात व्यापारी लोक सागरी मार्गाने व्यापार करत सगळ्या महाराष्ट्राशी व्यापार चालत होता. आणि व्यापारामध्ये ज्यांच्या नौका होत्या किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे व्यापारी होते त्यामध्ये इथले आजचे जे सागरपुत्र आहेत, आगरी, कोळी, भंडारी, जे समुद्रावर काम करतात कराडी लोक, ते इथे प्रमुख होते. आणि त्यांचा इतिहास सुद्धा 2000 वर्षापूर्वीचा आहे. आणि या 2000 वर्षाच्या इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे की पेरिप्लस आणि टॉलेमीच्या या इतिहासामध्ये की बाबा मोठ्या प्रमाणात बौद्ध वसाहती इथे होत्या आणि इथे मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या बांधण्यामध्ये ह्या लोकांचा सहभाग होतात आणि ते जतन केल्या, असा जो इतिहास आहे तो इतिहास आताच्या हिंदू वातावरणात हिंदू असलेल्या आगरी कोळ्यांना पटणार नाही, परंतु ते वास्तवाने सांगण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वेळा केलेला आहे. आणि म्हणूनच या सगळ्या इतिहासाची आठवण म्हणून जेव्हा नवी मुंबई विमानतळामध्ये बौद्ध लेण्या तोडण्याचा घाट शिडकोनी घातला, त्यानंतर मी संकल्प केला की ह्या लेण्यांचं वाचवण्याचं मी आंदोलन करेन. आणि 29 दिवस ते लेणे वाचवण्याचं आंदोलन आपण केलं. परंतु शिडकोनी आणि काही ठेकेदारांनी रात्रीच्या वेळेस अचानकपणे JCB लावून ह्या लेण्या तोडल्या आणि सकाळी ज्यावेळी आम्ही त्याला विरोध करायला गेलो त्यावेळी सुद्धा पोलिसांनी प्रचंड फौजफाटा घेऊन आपणाला तिथे परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा 29 दिवस हे आंदोलन मी चालवलं. या आंदोलन चालवण्यामागचा जो हेतू होता तो हेतू असा होता की चौदार तळ्याचं आंदोलन असेल किंवा मनुस्मृती दहन असेल, या सगळ्या आंदोलनामध्ये चरी शेतकरी संप, नंतर तुमचं चिरनेर जंगल सत्याग्रह, या सगळ्या आंदोलनामध्ये रायगडमधल्या ओबीसी लोकांनी फार मोठा सहभाग घेतला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक सहकारी यामध्ये होते. म्हणजे CK बोले असतील किंवा नारायण नागू पाटील असतील, यांनी या शेतकरी संपामध्ये फार मोठ्या नेतृत्वाची भूमिका बाबासाहेबांच्या बरोबर घेतली. आणि बाबासाहेब सुद्धा इथल्या आमच्या अलिबागच्या आग्र्यांकडे 20-20, 25-25 दिवस येऊन राहायचे, भात मासे खायचे. पण बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे आंदोलनामागचा तो एवढा खोल असेल असं कुणालाही आता कल्पना येणार नाही. परंतु ज्यावेळी मी बौद्ध धम्माचा इतिहास, कोकणातल्या लेण्यांचा इतिहास वाचला तेव्हा असं लक्षात आलं की बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता आणि त्यांनी ही जी भूमी निवडण्याचा प्रयत्न केला, त्या भूमी निवडण्यामागे अनेक उद्देश आहेत. त्यामध्ये रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी बनवली होती आणि महाडच्या खाडीवर म्हणजे रायगड जिल्ह्याकडे जी महाडची नदी तिकडून वाहते तिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज महाडच्या नदीत येऊन पोहायचे, जिथे बौद्ध लेणे आहेत. आणि रायगड किल्ल्यावर जे पाण्याच्या टाक्या आहेत किंवा प्रत्येक किल्ल्यावर जे पाण्याची व्यवस्था आहे आणि बौद्ध लेण्यातली पाण्याची व्यवस्था पाहिली तर असं लक्षात येतं की हे किल्ले बांधण्यापूर्वी ह्या बौद्ध लेण्या इथे होत्या आणि बौद्ध भिक्खू संघ तिथे राहत होता. त्याच्यावर फक्त भिंती घालून किल्ले बांधले गेले. परंतु त्याचा 2000 वर्षांचा जो इतिहास आहे की बौद्ध भिक्खूंनी इथे पाण्याचा शोध लावलेला आहे आणि तो पाण्याचा आसरा बघूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या या रांगांमध्ये किल्ले बांधले. आणि एक जी युद्धनीती आहे म्हणजे ज्याला असं म्हणतात की बाबा त्याला नाव आहे गनिमी कावा, हा जो शब्दप्रयोग आणला तो गनिमी कावा म्हणजे भगवान बुद्धांच्या नीतीनं अहिंसक मार्गानं आपलं आणि शत्रू सैन्याचं कमीत कमी नुकसान करून युद्ध जिंकण्याचा जी छत्रपती शिवाजी महाराजांची पद्धत आहे ती भगवान बुद्धाचीच विचारसरणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर पुस्तकं लिहिणारे इतिहासकार कदाचित हे आज मान्य करणार नाहीत, परंतु शिवाजी महाराजांची आरमार नीती पाहिली. सम्राट अशोकाच्या नंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराज असे राजे आहेत की ज्यांनी स्वतःचं आरमार उभं केलं. म्हणजे समुद्र उल्लंघन करणं पाप आहे जे मनुस्मृतीचं वचन आहे, त्या मनुस्मृतीच्या वचनाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं आरमाराचं, ते काम पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे
भगवान बुद्धाच्या विचारांचे, सम्राट अशोकाच्या विचारांचे राजे होते हे सिद्ध होते। आणि रायगडवर जाऊन असा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एकतर मातृसत्ताक आहेत, आईला मानणारे आहेत, देवापेक्षा आईला जास्त मोठा मान देणारे राजे आहेत। परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी वेगळा इतिहास लिहिला आणि शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक आणि क्षत्रिय कुलावंत असं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु शिवाजी महाराज अशा प्रकारचे राजे नाहीत। शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं, म्हणजे वंचित, उपेक्षित आणि भूमिहीन लोकांना आपल्या स्वराज्यात घेतलं। आणि त्यामध्ये आम्हाला अभिमान आहे की सम्राट अशोकाच्या आरमारात आम्ही होतो, आगरी कोळी लोक होतो। मग ते नाला सोपारा बंदरातून त्यांना सम्राट अशोकाच्या मुलांना श्रीलंकेला घेऊन जाणं असेल, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे आरमाराचे रक्षक म्हणून सम्राट अशोकाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही जवळ होतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा आम्ही अत्यंत जवळ होतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही आहोत। आणि बाबासाहेबांना समुद्रमार्गे महाडला नेण्यामध्ये सुद्धा इथल्या आगरी कोळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि चरी शेतकरी संपाने ते सिद्ध झालेलं आहे। हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन जरी साधारणपणे 1927 सालामध्ये केलं असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी आहे की सम्राट अशोक आणि भगवान बुद्धाच्या काळापर्यंत ती जाते। आणि त्या काळाचा जो अनुकूल असा भूभाग आहे तो हा आहे उत्तर कोकण आहे, किंवा अप्रांत प्रदेश आहे, किंवा रायगड जिल्हा आहे। आणि याची निवड सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे। शिवनेरी परिसर हा सुद्धा बौद्ध लेण्यांचाच भाग आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। आणि राजधानी त्यांनी निवडताना कोकण निवडली। आणि या कोकणामध्ये जिथे रायगड किल्ला आहे, हा जो परिसर आहे हा बौद्ध लेण्यांचा परिसर आहे। आणि बौद्ध लेण्यांच्या माध्यमातून झालेले संस्कार इथल्या लोकांवर आहेत। आणि म्हणून इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने, म्हणजे स्त्री पुरुष समानता हे तत्व ही भूमीत भगवान बुद्धांच्या सगळ्या भिक्खू संघांनी रुजवलेलं होतं। आणि किंबहुना पुरुषांपेक्षा अधिक, म्हणजे ज्याला आपण मातृसत्ताक म्हणता येईल, आजची जर इथली कोळीवाड्यातली, मुंबईतल्या बाजारपेठेतली जर मातृसत्ताक संस्कृती पाहिली तर स्त्रिया या व्यापारामध्ये, शेतीमध्ये पुढे आहेत। घराच्या त्या प्रमुख आहेत, त्या बेडर आहेत, म्हणजे नीडर आहेत, त्या कोणालाही न घाबरणाऱ्या आहेत। त्यांच्या हातामध्ये कोयता आणि काती नावाचे शस्त्र आहे। त्याच्यामुळे कोकणातल्या स्त्रीचा विनयभंग करण्याची हिंमत कधीही परकीय आक्रमकांना झाली नाही आणि या देशातल्या ब्राह्मण आणि क्षत्रियांना सुद्धा झालेली नाही। अशी ही बलवान स्त्री कोकणामध्ये पाहायला मिळते। आणि हा सगळा जो विचार आहे हा बौद्ध काळातला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा अभ्यास करत असताना मला हे सांगायचं आहे की मनुस्मृती दहन असेल किंवा चौदार तळ्याचं आंदोलन असेल, या आंदोलनामध्ये आमच्या स्त्रियांचा सहभाग फार मोठा होता। म्हणजे मागासवर्गीय स्त्रियांचा सगळ्यात मोठा सहभाग यामध्ये दिसतोय। आणि त्या स्त्रियांनी हे आंदोलन यशस्वी केलेले आहे। हे एक वैशिष्ट्य ह्या आंदोलनाचं आहे, त्याचा उल्लेख पुढे येणारच आहे। परंतु या पट्ट्यामध्ये जो ओबीसी किंवा SC ST हा जो मागासवर्गीयांचा मोठा वर्ग कोकणामध्ये राहतो त्यांना ताकद देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि म्हणून आता समोर 25 डिसेंबर येतोय आणि 25 डिसेंबर हा दिवस कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज कोकणातली परिस्थिती वेगळी असली तरी याची आठवण नारायण नागू पाटील यांच्या तालुक्यातला एक कुळ कायद्याचं आंदोलन वर्तमानात चालवणारा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी अभिमानाने सांगेन की कोकणामधल्या ओबीसींना जमीन मालकी, म्हणजे ब्राह्मण आणि मराठा खोतांविरुद्ध जी मुक्ती आहे ती मुक्ती देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि ही आर्थिक स्वरूपाची मुक्ती आज आम्ही पाहतोय की नवी मुंबईमध्ये सिडकोचं आंदोलन सिडको विरुद्ध दिबा पाटील यांनी केलं, दत्ता पाटील यांनी शेतचं आंदोलन केलं। खरं म्हणजे दत्ता पाटील यांना प्रत्यक्ष सहवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाभलेला आहे। दत्ता पाटलांचे वडील नारायण नागू पाटील यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायचे आणि दत्ता पाटलांच्या सोबत मी यावर चर्चा केलेली आहे, त्यांची मुलाखत घेतलेली आहे। आणि या मुलाखतीमध्ये 2 गोष्टी मी प्रामुख्याने सांगेन। दत्ता पाटलांनी सांगितलं की चौदार तळ्याचं आंदोलन हे आत्ताच्या काळामध्ये आगरी कोळी ओबीसींशी संबंधित नाही असं सांगण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतोय। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे चौदार तळ्याचं आंदोलन केलं हे कोकणातल्या सगळ्याच ओबीसींसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण इथले जे सावकार आहेत, जमीनदार आहेत किंवा ब्राह्मण क्षत्रिय जाती आहेत, या जाती इथल्या ओबीसींना सुद्धा पाणी पिऊ देत नव्हत्या। आणि म्हणून हे आंदोलन आहे बाबासाहेबांचं आंदोलन म्हणजे सर्वांसाठी पाणी खुले करण्याचं आंदोलन आहे, ते समतेचं आंदोलन आहे। आणि म्हणून दत्ता पाटील सांगतात की ज्या दिवशी मी एकदा शाळेत 8वीला असताना एका कुटुंबाकडे म्हणजे पाणी मागायला ते गेले आणि ते पाणी मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाळा खाली उभा राहा, तुला मी वरून ओतून पाणी देतो। आणि त्यांना ओतून पाणी, ओंजळीत पाणी दिलं गेलं। म्हणजे 8वीतल्या विद्यार्थी असलेल्या आत्ताचे अलीकडचे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राचे ॲडव्होकेट दत्ता पाटील ज्येष्ठ विधिज्ञ आहेत,
सेज आंदोलनाचे नेते होते त्यांना वरून पाणी दिलं गेलं. मोठेपणी त्यांना ही जाणीव झाली की मला अशा प्रकारची वागणूक मिळाली, याचं कारण मी ओबीसी आहे आणि ओबीसी असल्यामुळे असं वरून पाणी मला दिलेलं आहे. ही एक आठवण दत्ता पाटील सांगतात आणि दत्ता पाटलांची आठवण सगळ्याच ओबीसींची, सगळ्याच आगऱ्यांची, सगळ्याच कोळ्यांची आणि सगळ्याच भंडाऱ्यांची आहे. परंतु जो सुशिक्षित होतो, शिक्षित होतो, त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा स्वाभिमान निर्माण होतो आणि मग तो बोलतो की होय, मला सुद्धा अस्पृश्यतेसारखी वागणूक मिळाली होती आणि ओबीसीना ही अस्पृश्यतेची वागणूक उच्च जातीयांकडून मिळाली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्यातलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आहे 14 तळ्याचं किंवा मनुस्मृती दहनाचं, या आंदोलनाशी थेट संबंध आजच्या आगरी कोळी कराडी ओबीसींचा आहे, हे मी वर्तमानात सांगतो. याचं कारण अशा प्रकारचा इतिहास हा आमचा इतिहास आहे, असं जे सांगणारे लोक आहेत ते आज फार कमी आहेत. त्याच्यामुळे ओबीसींचं हिंदूकरण हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आम्ही हिंदू आहोत, आमच्यामध्ये आम्हाला कधी अस्पृश्यतेचा त्रास झाला नाही आणि आज तर काही तरुणांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोडलेलं आहे उरणमध्ये, पनवेलमध्ये, ठाण्यामध्ये, आणि ते सांगतात की आम्ही क्षत्रिय होतो, म्हणजे आम्ही उच्चवर्णीय होतो, आम्ही मागासवर्गीय नव्हतो. दाखल्यावर जरी ओबीसी असलं, ओबीसींचे फायदे ते घेत असले तरी सुद्धा ते स्वतःला उच्चवर्णीय सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न म्हणजे ब्राह्मणांनी केलेली चाल आहे आणि ती नीती त्यांच्या डोक्यात घुसवलेली आहे. पण म्हणूनच आज कोकणातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाविषयी बोलावं लागतं, समजावं लागतं. तर हा प्रकार मागच्या आठवड्यात घडलेला आहे आणि मी लोकांना सांगितलं की बाबा रे, आपल्याला सुद्धा म्हणजे ओबीसीना सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार इथल्या उच्च हिंदूंनी नाकारला होता, जमिनीचा अधिकार नाकारला होता, जंगलाचा अधिकार नाकारला होता आणि धर्माच्या बाबतीत तर आपल्याला मंदिर प्रवेश सुद्धा ते करू शकत नव्हते, देत नव्हते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण नागू पाटील यांनी रामेश्वर मंदिर जे चौलचं आहे, आपण चौलला रेवदंड्याला कधी केलात पर्यटनासाठी तर तिथे फार पुरातन असं रामेश्वर मंदिर आहे आणि या रामेश्वर मंदिरात तिथल्या ब्राह्मणांनी आम्हाला आगरी कोळ्यांना हा प्रवेश नाकारला होता आणि त्यासाठी नारायण नागू पाटलांनी फार मोठं आंदोलन केलं होतं. आणि आपल्याला माहित आहे, शक्तीमध्ये आगरी कोळी भंडाऱ्यांचा हात कुठलाही उच्च जाती हिंदू कोकणात तरी करू शकत नाही, मग तो मराठा असेल किंवा ब्राह्मण असेल. शक्तीच्या पुढे इथला ओबीसीच्या पुढे कोणी टिकणार नाही, त्यांना माहित होतं आणि म्हणून तिथल्या ब्राह्मणांनी माघार घेतली आणि हा प्रवेश या मंदिरातला खुला झाला. आणि असाच आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात केलेलं आहे. परंतु कधी काळी आगरी कोळी ओबीसी हिंदूंना सुद्धा मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करावं लागलं होतं. पाणी पिऊ देत नव्हते म्हणून आंदोलन करावं लागलं होतं, कधीतरी जमिनी आम्हाला मिळत नव्हत्या म्हणून आंदोलन करावं लागत होतं. आणि या सगळ्या आंदोलनाची वैचारिक मांडणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि म्हणून आजच्या ओबीसीना हे सांगणं गरजेचं आहे. वर्तमान काळातले ओबीसी जे नेते आहेत ते ओबीसी आरक्षणाची अपेक्षा तर मोठ्या जोराजोरात सांगतात, परंतु आरक्षण हे आम्हाला जमीन, पाणी, जंगल, शिक्षण आणि धर्माचे अधिकार नाकारल्यामुळे पुढे येण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आणि संविधानामध्ये किंवा मंडल आयोगामध्ये याची रचना सुद्धा अशी केलेली आहे की बाबा ओबीसी कुठल्या घरात राहतात, ओबीसींची मुलांची लग्न कुठल्या वयात होतात, मुलींची लग्न कुठल्या वयात होतात, 10वी पर्यंत किती ओबीसी शिकतात किंवा 12वी पर्यंत किती शिकतात, त्यांच्या शिक्षणाचं प्रमाण काय, गावामध्ये शाळा किती आहेत, महाविद्यालय किती आहेत, सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचं प्रवेश किती झाला, IAS आणि IPS किती आहेत, ही सगळी आकडेवारी बघूनच आपल्याला मागासवर्गीय ठरवलं जातं. परंतु आम्ही उच्चवर्णीय आहोत असा सगळ्या जातींना अहंकार असल्यामुळे काही लोकांना ब्राह्मण सांगतात की तुम्ही तर मागासवर्गीय नव्हतात, तुमचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काही संबंध नाही, तुमचा SC STचा काही संबंध नाही, अस्पृश्य SC ST जाती ह्या आपल्या नाहीत, त्यांचा काय आपला संबंध नाही, आपण हिंदू आहोत, अशा प्रकारचा जोरदार प्रचार असल्यामुळे आरक्षण घेऊनही ओबीसी हे मान्य करत नाहीत की आमचा सुद्धा मागासवर्गीय म्हणून छळ झालेला आहे. किंबहुना स्वातंत्र्यानंतर दिबा पाटलांच्या काळात सुद्धा आगरी कोळ्यांवर वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घातल्या होत्या. हेच नाही तर आमच्या डोंबिवलीमध्ये एअरपोर्टच्या जागेच्या प्रकरणामध्ये आत्ताच्या म्हणजे महसूल आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे पालकमंत्री ठाण्याचे असताना आगरी कोळ्यांवर गोळीबार झालेला आहे, त्यांना प्रचंड मारझोड झालेली आहे. हे प्रकार नित्याचे आहेत, परंतु याचं मूळ आम्ही ओबीसी आहोत हे शोधण्यामध्ये इथल्या आगरी कोळ्यांचा कल नसतो, तर ते हिंदू म्हणून हा नेहमी मार खात असतात. आजही आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या जमिनीच्या बाबतीत, गावठाणांच्या बाबतीत या जमिनी तुम्हाला आम्ही भाड्याने देऊ, मालकीने देणार नाही असा आग्रह धरलेला आहे. म्हणजे मराठा आणि ब्राह्मणांची ही जमीनदारी जी वृत्ती आहे ते आजही आहे. परंतु हिंदू धर्मात गुंतलेल्या, हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या आगरी कोळ्यांना याची समज येत नाही आणि म्हणूनच आजचं जे माझं बोलणं आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रायगड जिल्ह्यातल्या आंदोलनामागचा जो दृष्टिकोन आहे तो स्पष्ट करणारं हे बोलणं आहे आणि हे बोलणं सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ओबीसींसाठी महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे भारतातल्या सगळ्या ओबीसींनी रायगड जिल्ह्यातल्या महाड, चौदार तळे आणि मनुस्मृती दहनाचं जे ठिकाण आहे
आणि रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा याला भेट देणं ही काळाची गरज आहे. कारण इथली वस्तुस्थिती बघितल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं देशातलं काम आहे आपल्याला समजणार नाही. त्याचबरोबर चरी शेतकरी संपाचं नवीन स्मारक आम्ही बनवलेलं आहे. त्या अमृत महोत्सवी वर्ष होतं चरी शेतकरी संपाचं, त्याचं त्या महोत्सवाचं अध्यक्षपद आदरणीय ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्याकडे होतं. मी त्याचा खजिनदार होतो आणि हे आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात तिथे चरीला केलं. त्याचा एक आम्ही स्तंभ उभारलेला आहे, एक शेतकऱ्यांचं शिल्प बनवलेलं आहे, ते पाहण्यासारखं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भागात अनेक घरांमध्ये जात होते, लोकांना समजवत होते. नारायण नागू पाटलांच्या घरी 25-25 दिवस राहत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती म्हणून हा जो केलेला प्रचार आणि प्रसार आहे, जे ओबीसींच्या मनात अस्मिता निर्माण करण्याचं हे जे आंदोलन आहे, त्या आंदोलनामागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा जो 2000-2500 वर्षाचा कोकणातला जो इतिहास आहे तो जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व फक्त प्रासंगिक गोष्टी बघत नाही, तर त्यांनी जो धम्म दिलेला आहे 1956 साली, तो सर्वार्थाने इथल्या सगळ्या ओबीसींच्या मुक्तीसाठी आवश्यक असा विचार आहे. आणि तो विचार देण्यापूर्वी ओबीसींना जागा करण्यासाठी चौदार तळे असेल, मनुस्मृती दहन असेल, चरी शेतकरी संप असेल आणि चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, हे सांगण्याचा प्रयत्न, समजावण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या म्हणजे हे जे आंदोलन आहे, महाड सत्याग्रह आहे, तो 20 मार्च 1927ला झालेला आहे. या पाणी हक्काच्या आंदोलनामध्ये आगरी कोळी लोकांनी भाग घेतला पाहिजे. आता जो कार्यक्रम होतो तिथे स्मृतिदिन होतो, त्या स्मृतिदिनामध्ये जर नारायण नागू पाटील हे प्रमुख नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असतील आणि त्यानंतर आलेले जे नेतृत्व आहे दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांचं नेतृत्व सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारं होतं. मगाशी बोलताना मी सांगितलं की दत्ता पाटलांना सुद्धा पाणी पिऊ न देणारे, अस्पृश्यांसारखे वागवणारे ब्राह्मण अलिबाग शहरात होते. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील म्हणजे दत्ता पाटलांच्या घरी ज्यावेळी राहायचे त्यावेळी दत्ता पाटलांनी सांगितलं की पूर्वी वॉश बेसिन वगैरे नसायची, त्यामुळे पाणी प्यायला देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांना बाकी जेवल्यानंतर हात धुण्याचा जो हे विधी असतो, त्या हात धुण्यासाठी सुद्धा पाणी दत्ता पाटील छोटे असताना बाबासाहेबांना द्यायचे. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा जो संस्कार आहे दत्ता पाटलांवर झाला होता आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही देव मानला नाही. आणि आपल्या नातवंडांची नावं सिद्धार्थ आणि गौतम अशी आहेत आणि भगवान बुद्धाच्या मार्गाने ते गेलेले आहेत. आणि मरण्यापूर्वी त्यांनी त्यांची जेव्हा मुलाखत दिली तेव्हा मला सांगितलं की मी त्यांना विचारलं की दादा तुमचं आवडतं पुस्तक कोणतं, तर मुक्तिकोण पथे हे माझं आवडतं पुस्तक आहे, दत्ता पाटील सांगून गेले. आणि मग मुक्तिकोण पथे याचं पठण मी जवळजवळ 100 ते 200 वेळा केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या सगळ्या नेत्यांना, दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विचार आहे मुक्तीकडे जाणारा, तो विचार मान्य होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये जी आपली आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये इथल्या ओबीसींच्या तत्कालीन नेतृत्वामध्ये पूर्ण मुक्तीची पेरणी ते करून गेलेली आहेत. आणि ही मुक्ती या भूमीमध्ये, अप्रांत भूमीमध्ये 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाच्या भिक्खूंनी जो संस्कार केलेला आहे त्या संस्कारापर्यंत नेणारी मुक्ती आहे. आणि मुळातच हे विचार, मातृसत्ताक विचार, स्त्रियांना अधिकार देण्याचे विचार इथल्या आगरी कोळ्यांच्या घराघरामध्ये आज आहेत. अलीकडेच बदलापूरमध्ये आगरी महोत्सव झाला हा 4-5 दिवसापूर्वी. त्या आगरी महोत्सवामध्ये एक सूत्रसंचालक आहेत, त्यांनी सूत्रसंचालकांनी ही अभिमानाने गोष्ट सांगितली की अनेक जातीमध्ये हुंड्याची प्रथा आहे, पण बदलापूरच्या आगऱ्यांमध्ये हुंडा घेण्याची प्रथा नाही. खरं म्हणजे इथला समाज हुंडा घेत नाही. इथल्या स्त्रिया व्यापारामध्ये, मच्छीमारीमध्ये पुढे आहेत, इथल्या स्त्रिया शेतीमध्ये पुढे आहेत, इथल्या स्त्रिया जन्माला येणाऱ्या मुलीचं स्वागत कसं करतात वरातीमध्ये, नंतर धवलारीन म्हणून महिला पुरोहित या समाजामध्ये कशा आहेत, हे सगळे विषय ज्या दिवशी मला बाबासाहेब कळले आणि मी सगळं ते वाचालो तेव्हापासून बोलायला सुरुवात झाली. पण आज आगरी कोळी समाज महोत्सवामध्ये मातृसत्ताक विचार मोठ्या आवाजात इथले तरुण सांगतात. आणि हा स्त्रियांना अधिकार देणारा मातृसत्ताक विचार हा मनुस्मृतीच्या विरोधी आहे हे त्यांना समजत नाही. कारण का, चांगल्या गोष्टींबद्दल आकर्षण प्रत्येक माणसाला असतं, प्राण्याला असतं, आणि तेच आकर्षण इथल्या ओबीसींमध्ये आता रुजू पाहते. आत्ता मला जे बोलायचं आहे ते महाड चौदार तळे सत्याग्रह आहे आणि मनुस्मृती दहन, चरी शेतकरी संप आणि चिरनेर जंगल सत्याग्रह ही आमची आंदोलनं आहेत, आगरी कोळ्यांची, ओबीसींची आंदोलनं आहेत. हे साऱ्या भारताला सांगण्याचा माझा आजचा प्रयत्न आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी पाणी खुलं झालं पाहिजे अशा प्रकारचा ह्या पाण्याच्या आंदोलनाचा विषय आहे. आणि म्हणून महाड चौदार तळे सत्याग्रह हा केवळ SC/ST किंवा आमच्या आंबेडकरी भावांचा नाही, तर त्यामध्ये आम्ही सुद्धा मोठे भाऊ आहोत. आणि यामध्ये हा जो सत्याग्रह आहे तो मानवी अधिकारांचा सत्याग्रह आहे. म्हणजे पाणी हे पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे अशा प्रकारचं तत्व जागतिक स्तरावर सांगण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न आहे. आणि हा भारत देश
याला कितीही महान नरेंद्र मोदींनी म्हणू किंवा गोळवळकर गुरुजींनी म्हणू किंवा डॉक्टर हेडगेवारांनी म्हणू की हा हिंदूंचा देश आहे, हा हिंदू राष्ट्र आहे, अतिशय उत्तम आहे, अशी कितीही वैचारिक मांडणी केली तर याच देशानं इथल्या मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना पाण्याचा अधिकार नाकारला होता. हे सत्य सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही आणि हे सत्य या भूमीचं आहे. ही खरी भारताची ओळख आहे की इथल्या समस्त मागासवर्गीयांना पाणी नाकारणारा भारत हा भारत पुढे आणला गेला नाही आणि आज ते पाणी नाकारणं हाच धर्म आहे आणि हेच हिंदू राष्ट्र आहे. अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न देशात चालू आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड 14 तळ्याचं आंदोलन, या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांनी यापुढे सहभागी झालं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो मोठा आवाका आहे त्या काळामध्ये त्यांनी सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे हे सगळे सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. यामध्ये आपल्याला माहीत आहे की ब्राह्मण लोकांचं सुद्धा मन परिवर्तन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि मुद्दामून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाण्याच्या आंदोलनाच्या दृष्टिकोनाबद्दल मी थोडंसं आधीच्या इतिहासात जातो की ज्यावेळी रोहिणी नदीच्या पाण्याचा तंटा निर्माण झाला, शाक्य आणि कोलिय गणाचं भांडण झालं आणि रोहिणी नदीच्या पाण्यासाठी एकमेकांशी युद्ध करायचं आणि एकमेकांची जीव घ्यायचे असा जेव्हा प्रसंग उभा राहतो तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की पाण्याच्या संघर्षासाठी जर तुम्ही रक्त सांडणार आहात, एकमेकांचे जीव घेत असाल तर या प्रश्नावर मी हे राजत्याग करत आहे, मी हे इथून निघून जात आहे, अशा प्रकारचा एक म्हणजे तुमच्यामध्ये भांडण होऊ नये म्हणून मी बाजूला पडतोय. फार मोठा निर्णय भगवान बुद्धांनी घेतलेला आणि तो प्रश्न आमच्या लोकांनी सामोपचाराने सोडवला पाहिजे असा आग्रह धरला. आणि जसं महाभारतामध्ये जमिनीसाठी अर्जुन म्हणजे पांडव आणि कौरव यांच्यामध्ये युद्ध झालं आणि ते युद्ध करा असा संदेश भगवान श्रीकृष्ण देतात, परंतु युद्ध नको तर शांती हवी अशा प्रकारचा संदेश भगवान बुद्ध देतात. म्हणजे महाभारत आणि रामायण यातल्यापेक्षा वेगळा विचार भगवान बुद्धांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. हा जो पाण्याच्या हक्काचा संघर्ष आहे, मानवी संघर्ष आहे, हा संघर्षाची बीज भगवान बुद्धांनी त्यांच्या तरुण वयात रोवली. आणि आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा जेव्हा पुण्यामध्ये कोण पाणी पिऊ देत नाही आपल्या सगळ्या मागासवर्गीय लोकांना, त्यावेळी विहीर खुली करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. आणि हीच पद्धत, पाणी हा मानवी जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे असं प्रतिकात्मक आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणात केले. ते आंदोलन भारताची वास्तव स्थिती दर्शवणारं आंदोलन आहे आणि या आंदोलनाने पूर्ण महाराष्ट्र नाही, देश नाही तर जगाला सुद्धा हादरा बसलेला आहे. आणि म्हणून या आंदोलनाचं जे कौतुक आहे ते कौतुक त्या काळात फार मोठं झालेलं आहे. सुरेंद्रनाथ टिपणीस नावाचे ग्रस्त महानगरपालिकेचे प्रमुख होते आणि त्यांनी सर्व सरकारी संपत्ती आणि सार्वजनिक ठिकाणं सगळ्या आपल्या मागासवर्गीय बांधवांसाठी खुली केली होती आणि 5,000 लोक या सभेसाठी उपस्थित होते. आणि 14 तळ्याचं पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहात पिऊन घेतलं. आणि ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हे बंगल्यावर, सरकारी बंगल्यावर राहायला गेले आणि तिथे उपस्थित असलेले सत्याग्रही आपापल्या सभामंडपात गेले, त्यावेळी एक अफवा पसरवण्यात आली. ती अफवा अशी होती की तळ्यातील पाणी बाबासाहेबांनी म्हणजे बाटवलेलं आहे, अस्पृश्यांनी बाटवलेलं आहे आणि जमलेला जमाव जो आहे तो महाडच्या वीरेश्वर मंदिरात जमणार आहे आणि ते मंदिर सुद्धा बाटवणार आहे अशी अफवा तिथल्या पुजाऱ्यांनी पसरवली. आणि मग धर्म धोक्यात आलेला आहे अशी घोषणा उच्च हिंदूंनी केली आणि मग महाड गावामध्ये ती बातमी वेगाने पसरली आणि उच्च हिंदू जे आहेत ते हातामध्ये हत्यारं घेऊन आणि काठ्या घेऊन तिकडे धावून गेलेले आहेत. आणि आपले जे लोक होते, सत्याग्रही जे लोक होते तिथे आलेले, ते लोक त्या आपल्या मोर्चेकऱ्यांवर हल्ला करायला धावलेले आहेत. आता इथे मी महत्त्वाचा विषय सांगतो की आज वर्तमान सरकारमध्ये सुद्धा आंतरधर्मीय विवाह आहेत त्याच्यावर कमिटी निर्माण केलेली आहे. नंतर देशामध्ये अनेक अशा घटना घडतात. राजस्थानमध्ये ते विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे पाणी प्यायला म्हणून शिक्षकांच्या यातून. तर पाणी हा विषय आजही तितकाच स्फोटक आहे, म्हणजे पूर्ण भारतामध्ये स्फोटक आहे आणि ते पाणी मागासवर्गीयांना पिऊ देऊ नये अशा प्रकारचा धर्माचा आग्रह आहे. म्हणजे अनेक लोक बोलतात की तुम्ही हे जे सामाजिक विषमता आहे, म्हणजे आमच्या खास करून हिंदू आगरी कोळी समाजामध्ये चर्चा होते की असा कुठला विषय आला की तो धर्माशी जोडू नका अशा प्रकारचा आग्रह लोकांचा असतो. परंतु हे 14 तळ्याचं जे आंदोलन आहे त्यामध्ये मंदिरातल्या पुजाऱ्यांनी अफवा पसरवली की आता पाणी बाटवलेलं आहे, तळं बाटवलेलं आहे, आता वीरेश्वर मंदिर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर बाटवतील आणि म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न इथे झालेला आपल्याला दिसतो. आणि यामध्ये ही जी अफवा पसरली ही मंदिरातून पसरलेली आहे आणि या अफवेमुळे आपल्या लोकांना प्रचंड मार बसलेला आहे आणि मोठी दंगल झालेली आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये
बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याची भूमिका आपली कायम ठेवली. खरं म्हणजे संख्येने आपल्या लोक मोठ्या प्रमाणात होते, हातामध्ये काठ्या होत्या. ठरवलं असतं तर महाडमधल्या हिंदूंना चांगला चोप देऊ शकले असते, परंतु बाबासाहेबांनी सांगितलं आपला सत्याग्रहाचं जे तत्व आहे ते सत्याग्रहाचं अहिंसेचं तत्व आम्ही सोडायचं नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सुद्धा अहिंसेचा संदेश दिला. आणि 1956 साली धर्मांतर ज्यावेळी केलं त्यामध्ये सुद्धा पंचशील आणि अष्टशिलाचा आग्रह आपल्या लोकांना धरलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारच्या अतिशय उच्च कोटीच्या संस्कारांसाठी प्रसिद्ध आहेत. आणि याचं कौतुक महात्मा गांधींनी सुद्धा केलं की एवढी प्रमाणात मोठ्या प्रमाणात मारहाण होऊन सुद्धा, म्हणजे त्या काळातल्या मोर्चेकरांना मारहाण होऊन सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी जो अहिंसेचा संदेश दिला होता त्या संदेशाशी आपले लोक प्रामाणिक राहिले. आणि म्हणून महात्मा गांधी याचं फार कौतुक करतात की बाबा अशा प्रकारचा सत्याग्रह पूर्वी म्हणजे त्या काळात महात्मा गांधी सत्याग्रह करत होते त्यावेळी अनेक हिंदूंनी सुद्धा अहिंसेच्या तत्व पायदळी तोडवलेले आहेत. आणि जेवण करत असलेल्या आपल्या आंदोलकांवर उच्च जाती हिंदूंनी जे हा हल्ला महाडमध्ये केला. आणि म्हणून धर्माचं जे प्रभुत्व आहे इथे ते कोकणातल्या लोकांना आत्ता सुद्धा कळलं पाहिजे की अशा प्रकारचे उच्च जाती हिंदू कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. परंतु आपल्या लोकांनी कधीही या हिंसेचं समर्थन केलं नाही की त्यांच्यावर आपण प्रतिहल्ला केला पाहिजे, असं त्यांनी कधी केलेलं नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आंदोलन आपल्यासाठी सुद्धा आज लोकशाहीमध्ये अत्यंत आदर्श आहे. आणि या आंदोलनामध्ये मी पुन्हा प्रामुख्याने उल्लेख करेन की आपल्या सगळ्या महिलांचा सहभाग मोठा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं होतं की आपण ज्यामुळे हलके आहोत, कमी आहोत असं कपड्यांवरून दिसतो. आणि म्हणून आपल्या महिलांना पायाच्या टाचेपर्यंत उंच लुगडं जे आहे म्हणजे पातळ आहे ते नेसण्याचा आग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी धरलेला आहे की उच्च जातीय स्त्रिया जशा राहतात तशा प्रकारचं राहणीमान आम्ही ठेवलं पाहिजे. तुम्ही गुडघ्यापर्यंत लुगडं, म्हणजे आमच्याकडे आगरी समाजात सुद्धा गुडघ्यापर्यंत लुगडं नेसण्याची प्रथा आहे किंवा होती, कारण आपल्याला पाण्यामध्ये भात लावणी करायची असेल तर ते गुडघ्यापर्यंत लुगड्याची प्रथा होती. परंतु महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्त्रियांना खास करून संदेश दिला की तुम्ही पायाच्या टाचेपर्यंत लुगडं नेसा. आणि त्यानंतर सगळ्याच समाजात म्हणजे आगरी कोळी समाजामध्ये सुद्धा पायाच्या टाचेपर्यंत लुगडं नेसण्याचा प्रघात आला. एवढं बारीक निरीक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि म्हणून चौदार तळ्याचं आंदोलन हे सर्वांसाठी पाणी पिण्यासाठी खुलं केलेलं आंदोलन आहे. त्याच पद्धतीनं या आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे. मी मुद्दाम एकदा आठवण करून देईन की आम्ही लोकनेते दिबा पाटलांनी आमच्याकडे सिडको विरुद्ध जेव्हा आंदोलन केलं आणि वसंतदादा पाटलांनी ज्यावेळी त्यांच्यावर गोळ्या आंदोलनावर घातल्या त्यावेळी पहिली गोळी ही आमच्या इथल्या एका भगिनीला म्हणजे स्त्रीला लागली. तिच्या इकडे गाळातून गोळी घुसली आणि पलीकडून निघाली आणि ती जवळजवळ मरणार अशी स्थिती असताना दिबा पाटलांनी तिला वाचवलं. पण दिबा पाटलांना सुद्धा स्त्रियांनी कोकणातल्या फार मोठा पाठिंबा दिलेला आहे. कोकणातलं वैशिष्ट्य हे आहे की स्त्रिया ह्या आंदोलनात पुढे आहेत, लढाऊ आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी जे योगदान दिलेलं आहे ते फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून पुढचं जे आंदोलन आहे कोकणातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते मनुस्मृती दहन आहे. खरं म्हणजे येथे चरी शेतकरी संप आहे आणि खोती विरुद्ध आंदोलन आहे, याविषयी मी नेहमीच बोलत असतो. पण आज मुद्दामून महाडचं चौदार तळ्याचं आंदोलन मी आपल्याला सांगत आहे. त्याचं कारण हे आहे की हा जो मनुस्मृती दहन आहे, मनुस्मृती दहन सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का मनुस्मृती दहन जो आहे तो खरं म्हणजे स्त्रियांच्या मुक्तीचा दिवस आहे. आणि म्हणून भारिप बहुजन महासंघाने 1999 वगैरे त्या काळामध्ये याला स्त्रीमुक्ती दिन असंही सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हा इतिहास मला राहुल खांडेकर यांनी सांगितला. आणि ती खरी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त गुलामी स्त्रियांवर मनुस्मृतीने लादलेली आहे. आणि म्हणून मनुस्मृती दहन म्हणजे स्त्रीमुक्ती दिनच आहे, तो आपण तशा पद्धतीने साजरा केला पाहिजे. खरं म्हणजे भारतातल्या सगळ्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांना आपली गुलामी हिंदू धर्मामध्ये आहे, वैदिक धर्मामध्ये आहे. आणि मनुस्मृती दहनातून ती गुलामगिरी नष्ट करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि मनुस्मृती दहन करून बाबासाहेब थांबलेले नाहीत, तर भारतीय संविधानामध्ये स्त्रियांच्या अधिकारांचे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आणि स्त्री पुरुष समानता किंवा समानता हे तत्व संविधानाचं मूलभूत तत्व आहे, अशा प्रकारची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. परंतु भारतीय स्त्रियांना जी स्त्री मुक्ती आहे ती वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आली. खरं म्हणजे धर्माने त्यांच्यावर जी गुलामगिरी लादलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर पुरुष सत्तेची जी गुलामगिरी आहे ती धर्माच्या माध्यमातून आलेली आहे. आणि म्हणून आपल्याला माहीत असेल की इतिहासामध्ये भगवान परशुराम ज्यांना ब्राह्मण म्हणतात, आजही ब्राह्मणांचा आदर्श हा परशुराम आहे. तो परशुराम आदर्श का आहे तर परशुरामाची जी आई आहे
त्या आईने व्यभिचार केला आहे असं ती जमदग्नी मुनी आहेत जे परशुरामाचे वडील ते सांगतात की तुमच्या आईने व्यभिचार केलेला आहे आणि म्हणून तिला जो ठार करेल तो माझा आदर्श मुलगा असेल. तेव्हा सगळी मुलं ते आईला ठार करण्याचा निर्णयाचा विरोध करतात. फक्त परशुराम कुऱ्हाडीने आईचं मुंडकं उडवतो आणि आईला ठार करतो आणि मग जी पुरुषसत्ताक पद्धत आहे त्याची पायघडी ही ब्राह्मणांनी घातली आणि त्याच परशुरामाला आज भारतामधले सगळे ब्राह्मण आदर्श मानतात. त्याचं कारण आहे की पुरुषसत्ताक पद्धतीचा हा वैदिक आणि हिंदू संस्कार या देशावर करण्याचं काम परशुरामांनी केलेलं आहे आणि मनुस्मृतीने तर त्याची घटनाच लिहिलेली आहे. परंतु कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री मुक्तीचं जे काम केलेलं आहे आणि ओबीसीच्या SC/STच्या मुक्तीचं काम केलं त्या कोकणाला पुन्हा एकदा परशुरामाची भूमी आहे असा प्रचार इथल्या ब्राह्मणांनी केला आणि तो प्रचार अशा पद्धतीने केला. कोकणाची निर्मितीच परशुरामांनी केली आणि परशुरामांनी जी संस्कृती पेरलेली आहे ती स्त्रियांच्या विरोधी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही स्त्रियांच्या विरोधी संस्कृती आहे ती मनुस्मृतीचं तिच्या मूळ असल्यामुळे मनुस्मृती जाळून टाकली आणि म्हणून मी जेव्हा मातृसत्ताक विचार या कोकणामध्ये इतिहासातला विचार भगवान बुद्धाच्या काळातला प्रजापिता आणि महामायेचा विचार आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आवर्जून खास करून ब्राह्मण त्या वादामध्ये उतरतात आणि सांगतात की नाही ही परशुरामाची भूमी आहे. आता मी नव्याने सांगतो ही की भूमी परशुरामाची नाही, ही भूमी भगवान बुद्धांची आहे, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीची आहे, ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनुस्मृती दहनाची भूमी आहे आणि म्हणून या भूमीमध्ये आपण मातृसत्तेचा विचार सांगितला पाहिजे याची सुरुवात मी केली आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम विरोधातून उभा राहिलेला आहे आणि म्हणून परशुरामाचा उल्लेख मी यासाठी केला की एकविरा मातृसत्तेचा विचार मी ज्यावेळी बौद्ध लेण्यांमध्ये मांडायला सुरुवात केली की ते प्रत्येक बौद्ध लेण्यामध्ये स्त्री मातृ संस्थेच्या प्रतीक असलेल्या भिक्खुनींची पूजन केलं जातं आणि आत्ता जरी आपण त्यांना हिंदू देवता म्हणत असलो तरी त्या हिंदू देवता नाहीत तर त्या बौद्ध भिक्खुनी आहेत आणि या ग्रामदेवता आहेत त्या सगळ्या बुद्धाच्या काळातल्या स्त्रिया आहेत आणि म्हणून हे जेव्हा कारल्याच्या लेण्यांमध्ये मी बोलायला सुरुवात केल्यानंतर अनेक लोकांनी सांगितलं की नाही बाबा ते एकविरेचा मुलगा परशुराम आहे. तर मी सांगितलं की परशुराम असेल तर मग तो ब्राह्मण कसा आणि आम्ही शूद्र कसे, आगरी कोळी शूद्र कसे आणि म्हणून त्यांना ते परतवून लावला तो हल्ला आणि कारले लेण्यांमध्ये भगवान बुद्ध आहेत तेच एकविरेचे किंवा महामायेचे सुपुत्र आहेत अशा प्रकारचं युक्तिवाद मी करायला सुरुवात केली आणि म्हणून 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन हा साधा विषय नाही तर हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्ती देणारा हा विचार आहे आणि म्हणून मनुस्मृती दहनावर सुद्धा आपण खूप बोललं पाहिजे आणि ते बोलणं जे आहे ते बोलणं हे सांस्कृतिक अर्थानं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मनुस्मृती दहनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे कोकणामध्ये गेलेले आहेत ते समुद्रमार्गे गेलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे भाऊच्या धक्क्यावरून महाडकडे ते गेलेले आहेत आणि त्यावेळी बोटीमध्ये पुन्हा एकदा आपल्या आगरी कोळी समाजाने आपला सहभाग आणि सहकार्य फार मोठं दिलेलं आहे. हा जो स्मृतिदिन आहे मनुस्मृती दहनाचा हा नव्याने साजरा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय की तशाच पद्धतीने ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर तिकडे गेले त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा जाण्याचा नव्याने प्रयत्न करतोय. आमचं ते प्रयत्न चालू आहे की अशी बोट घेऊन हजारो लोकांना पुन्हा एकदा समुद्रमार्गे घेऊन जायचं आणि बाबासाहेबांचा जो थरारक अनुभव आहे त्या संघर्षाचा तो डोळ्यासमोर आणावा. कारण समुद्रमार्गे जाण्याचं कारण होतं की जमिनीवर गेल्यानंतर इथले उच्चवर्णीय जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करतील आणि तो कार्यक्रम रद्द होऊ शकतो कारण तो धर्माच्या म्हणजे हिंदू आणि वैदिक धर्माच्या विरोधी कार्यक्रम होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जलमार्गाने किंवा सागरी मार्गाने जो प्रवास केलेला आहे तो सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची जी हालचाल आहे कोकणातली ती नव्याने हालचाल जागी करण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच लोकांना कोकणातला समुद्र माहीत नसेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी विनंती करेन की आपण कधी उरणला आलात तर समुद्रमार्गे मुंबईला कसं जायचं, अलिबागला कसं जायचं अशा बोटीचा प्रवास आज उपलब्ध आहे. परंतु महाडला जाणारी बोटसुद्धा आपण भाड्याने घेऊन हे सगळं काढणार आहोत आणि म्हणून आपण जर पाहिलं की पाणी पिऊ न देण्याचा हा जो विषय आहे हा विषय चौदार तळ्याच्या आंदोलनाने जसा प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की मनुस्मृती दहन हे सुद्धा प्रसिद्ध आहे आणि ते मनुस्मृती दहन सांगण्याचा प्रयत्न इथे मी आपल्यासमोर करत आहे. तर हे मनुस्मृती दहन आहे त्या मनुस्मृती दहनामध्ये चातुर्वर्ण्याचा जे हे आहे चातुर्वर्ण्याचा जो पद्धत आहे ती पद्धत नाकारण्याचं काम मनुस्मृती दहनाच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि मनुस्मृती दहनासाठी आंदोलनाला जो विरोध आहे तो विरोध तिथल्या सनातनी ब्राह्मणांनी केलेला आहे
आणि ह्या ब्राह्मणांनी हा जो विरोध केला तो विरोध इतका मोठा होता की तिथे जागाच देणार नाही आम्ही आणि तिथे कुठलंही सहकार्य करणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न तिथल्या ब्राह्मणांनी केला. आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी जागा आहे ती फतेह खान नावाच्या एका मुस्लिम माणसाने दिलेली आहे, म्हणजे कुठल्याही हिंदूंनी दिलेली नाही. आणि हे आंदोलन जे आहे ते आंदोलन या दृष्टीने ऐतिहासिक आहे की मुस्लिम माणसांनी ही जागा दिली. आणि या आंदोलनामध्ये बाबासाहेब सांगतात की जन्मशेष स्थापित चातुर्वर्णीय पे मैं विश्वास नाही रखता अशी प्रतिज्ञा किंवा शपथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आंदोलकांना दिली की जन्मताच आम्ही चातुर्वर्ण्यात जन्म घेतो, मग उच्चवर्णीय हिंदू उच्चवर्णीय जातीत घेतात, मागासवर्गीय आणि शूद्र अतिशूद्रांच्या जातीमध्ये जन्म घेतो आणि म्हणून या सगळ्या जाती आहेत, या जाती किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थावर मी विश्वास ठेवत नाही अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. आता खरं म्हणजे ओबीसींना याची फार मोठी गरज आहे, म्हणजे SC ST किंवा आंबेडकरी जाती समूहांना ही गोष्ट कळलेली आहे, पण चातुर्वर्ण्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही ही घोषणा ओबीसींसाठी महत्त्वाची आहे. म्हणून एकदा मनुस्मृती दहन झालेलं आहे ते नियमितपणे प्रत्येक गावामध्ये मनुस्मृती दहन झाले पाहिजे, खास करून कोकणामध्ये झालं पाहिजे. आणि जाती आणि वर्णावर आम्ही विश्वास ठेवणार नाही अशा प्रकारची शपथ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर लागलेला शाप आहे अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आम्ही अस्पृश्यता खतम करू आणि ब्राह्मणवादाला गाडून टाकू आणि या सगळ्या शपथा मनुस्मृती दहनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणाला दिलेल्या आहेत. या सगळ्या कोकणातल्या आगरी कोळी भंडारी ओबीसींना पण लागू आहेत. आपल्याला मुक्तीकडे जायचं असेल तर चातुर्वर्णीय व्यवस्था आम्ही संपवली पाहिजे, मनुस्मृती आधारित शोषित धर्माचा विचार तो संपवला पाहिजे. आणि पुढचा जो विचार आहे तो पुढचा विचार 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. बौद्ध धर्मांतरावर उत्तर भारतामध्ये प्रचंड मोठी आंदोलनं आज चालू आहेत आणि म्हणून ही आंदोलनं उत्तर भारतात होतात, ती आंदोलनं खरं म्हणजे महाराष्ट्रात व्हायला पाहिजेत. आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचे धर्मांतराच्या आंदोलनाचं वातावरण नाही आणि म्हणूनच इथले उच्चवर्णीय पेटलेले आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. आजच अधिवेशनामध्ये लोढांचा राजीनामा विरोधी पक्षांनी मागितला की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान BJPच्या अनेक लोकांनी केला. प्रसाद लाड असतील, लोढा असतील किंवा आपले माननीय राज्यपाल असतील यांनी तर चंग बांधलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रचंड अपमान महाराष्ट्रात होत आहेत. आणि सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टीला एवढी आज चढलेली आहे की खरं म्हणजे याच्यावर ओबीसींकडून जी प्रतिक्रिया यायला पाहिजे, विषमतेविरुद्ध समतेची प्रतिक्रिया यायला पाहिजे, ती येत नाही, त्यांच्यावर अन्याय होऊन सुद्धा येत नाही. आणि म्हणून कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आंदोलनं केली ती आंदोलनं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीचं शहर आरमार उभं करणं हे जे सगळे क्रांतिकारी घटना आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांना मुंबईमध्ये महात्मा ही पदवी आगरी कोळ्यांनी मांडवी कोळीवाड्यात देणं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी इथल्या ओबीसी लोकांची गुलामगिरी सांगणं, सावित्रीमाईंनी स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात करणं, ही सगळी आंदोलनं खास करून कोकणाने त्यांना उचलून दिलेले. कारण आगरी कोळ्यांनी सुद्धा म्हणजे नारायण नागोनी, दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी आपल्याला माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना आपलं गुरु मानलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपलं गुरु मानलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना दत्ता पाटील, दिबा पाटील, नारायण नागू पाटील यांनी आपला आदर्श तर मानलं नाही, पण खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरं म्हणजे या ओबीसींचे गुरु आहेत. कारण जमिनीची मालकी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने आम्हाला भेटली, जंगल सत्याग्रहातला जंगलाचा अधिकार मिळाला, पाण्याचा मिळाला. ही सगळी कोकणातली आंदोलनं हा इतिहास मी सांगितला, पण वर्तमान परिस्थिती फार भयानक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर जे पेटलेले इथले भूमिपुत्र होते जमीन हक्कासाठी, पाण्यासाठी, यांना शांत करण्यासाठी इथल्या खोत ब्राह्मणांनी म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले असतील किंवा नाना धर्माधिकारी असतील यांनी आपापले धर्म संप्रदाय कोकणामध्ये उभे केले आणि बैठकांचं स्वाध्यायाचं सत्र सुरू झालं. आणि या सत्रामध्ये इथल्या स्त्रिया, इथल्या ओबीसी यांना अध्यात्मामध्ये गुंतवलं गेलं आणि आज कोकणाची परिस्थिती पाहिली तर धर्म अत्यंत प्रबळ झालेला आहे आणि धार्मिक वातावरण कोकणामध्ये आहे. पण जो धर्म आहे तो धर्म मानवी जीवन मार्ग म्हणून नाही तर माणसाला गुलाम करणारा धर्म आहे. माणसाच्या बुद्धीवर गुलामी लादण्याचा हा जो प्रकार आहे तो प्रकार इतका भयानक आहे की आज कोकणालाच नाही तर पूर्ण देश कधी काळी अत्यंत विज्ञानवादी होता, भगवान बुद्धांच्या विचाराने जाणार होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात संविधानावर बोलणारे खासदार लोकसभेत जसे होते सगळीकडे लोक होते आणि सुरुवातीचा जो काळ आहे संविधानाचा आणि महाराष्ट्रातल्या सत्तेचा किंवा देशातल्या सत्तेचा अत्यंत विद्वान
खासदार, विद्वान, विधानसभा सदस्य, आमदार होते. आणि आजचे आमदार तुम्ही पाहिलेत तर शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे आमदारांना बोलता येत नाही, बीजेपीच्या नेत्यांना बोलता येत नाही. स्वतः राज्यपाल सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचा लग्नाच्या वयाचा विषय घेऊन प्रचंड अपमान करतात. परंतु ज्या मनुस्मृतीने इथल्या स्त्रियांना शिक्षण नाकारलं होतं ते हे फुले दाम्पत्याने दिलं. एवढा महान विचार राज्यपालांच्या महत्त्वाच्या पदावर बसलेला व्यक्तीसुद्धा बोलत नाही आणि त्यांच्या विरुद्ध बोलतो. या सगळ्या घटना पाहिल्या तर कोकणामध्ये आज धर्म प्रबळ झालेला आहे. आणि धर्म प्रबळ झाला आहे त्याचं कारण पूर्वीचे जे खोत होते त्यांच्या जमिनी बाबासाहेब आंबेडकरांनी काढून हे मागासवर्गीयांना दिल्या. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसायला जमिनी इथल्या रयतेला दिल्या आणि पेशवाईच्या काळात त्या पुन्हा एकदा खोती गुलामी आली. ही क्रांती प्रतिक्रांती सतत चालू आहे. आणि या प्रतिक्रांतीत आता वर्तमान जो काळ आहे तो केंद्रामधलं सरकार असेल, राज्यातलं सरकार आहे, हे सगळ्या ओबीसींच्या विरोधी आहे. अनेक निर्णय आमच्या विरोधात घेतले जातात. आज उरणमध्ये सुद्धा 800 एकर जागेतली घरं तोडण्याचा प्रयत्न इथे होतोय. सिडकोमध्ये सुद्धा गावठाणांवर गुलामी आमच्यावर लादलेली आहे. मुंबईतली सगळी गावठाणं हे झोपडपट्ट्या आहेत आणि झोपडपट्ट्या ह्या गलिच्छ आहेत आणि म्हणून त्या आम्ही तोडणार, ते बिल्डरांना देणार. ही तिथली शिवसेना असेल किंवा भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी आहे, हे सगळेच जमीनदारांचे उच्चवर्णीयांचे पक्ष आहेत. आणि त्यांचे पाठीरागे धर्मगुरू ही बाबासाहेबांची चळवळ संपवण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न करतायत. आणि म्हणून चंद्रकांत दादांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की हे जे आहेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीवर इथे शिक्षण आणलं, दानावर शिक्षण आणलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ती शिक्षणाची क्रांती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकार आहेत, एवढ्या प्रकांड पंडित जागतिक कीर्तीच्या विद्वानावर, आमच्या नेत्यावर त्यांनी भीक मागून शिक्षण दिलं, अशा प्रकारची टीका चंद्रकांत दादा करतात. याचाच अर्थ इथले जे उच्चवर्णीय आहेत ते आता सत्तेमुळे पराकोटीला पोचलेले आहेत आणि ते आपल्या महापुरुषांवर टीका करतायत. याचा अर्थ मला असा कळतो की आम्ही आमची आंदोलनं विसरलेली आहोत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोकणातली आंदोलनं ही 2000 वर्षापूर्वीचा सम्राट अशोकाचा विचार, महावीरांचा विचार, भगवान बुद्धांचा विचार, चार्वाकांचा विचार, विज्ञानवादी विचार, वास्तववादी विचार, निसर्गाचा विचार, आकाशातला चमत्कार, ईश्वर, आत्मा हा नाकारणारा विचार आहे आणि मानवी हक्कांचा विचार आहे. तो विचार नाकारण्यासाठी अत्यंत विद्वत्तापूर्ण आंदोलनं करतायत. म्हणजे विद्वत्तापूर्ण यासाठी की बहुजनांना कसं प्रकारची गुलामी लादता येईल. चंद्रकांत दादा बोलले ते सहज बोललेले नाहीत, ते अत्यंत विचारपूर्वक बोललेत. कारण त्यांचं अनुकरण करणारा मोठा ओबीसी वर्ग आज भाजपकडे आहे किंवा शिवसेनेकडे आहे आणि या हिंदुत्वाने यांच्यावर गुलामगिरी लादलेली आहे. आणि कोकणामध्ये अशा धर्मगुरूंचं पेव फुटलेलं आहे. अशा काळामध्ये मनुस्मृती दहन, नंतर चौदार तळे यांचे जागतिक अर्थ आम्हाला सांगितले पाहिजे की या देशातला जो गुलामीचा धर्म आहे, हिंदू आणि वैदिक धर्म, त्यांच्यापासून मुक्त करण्याचं हे मनुस्मृती दहनाचं आंदोलन आहे. इथले पाणी, जमीन, जंगल यांचे अधिकार ओबीसीना भेटले पाहिजेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आता आरक्षण आणि शिक्षण समजावण्याचा आटोकाट प्रयत्न आंबेडकरी चळवळ करते, परंतु ओबीसीना पाणी समजतं, जमीन समजतं, जंगल समजतं. म्हणजे आर्थिक आणि स्थूल विषय जे आहेत, भौतिक विषय आहेत, ते जाटकन समजतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची कोकणातली आंदोलनं चौदार तळ्याकडे जाताना, चौदार तळ्या किंवा महाडला मनुस्मृती दहनासाठी जाताना आम्ही फार वेगळ्या पद्धतीने केली पाहिजेत. आम्ही चालत इथे गेलं पाहिजे, महाडला चालत गेलं पाहिजे. समजा पनवेलपासून किंवा मुंबईतून सुरुवात केली तर प्रत्येक गावात भाषणं करत करत कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. 7 दिवस अगोदर याचं आंदोलन केलं पाहिजे. एकाच दिवसात गाडीने जायचं, सकाळी आणि संध्याकाळी परत यायचं, अशी तीर्थयात्रा हिंदूंच्या सारखी आपल्याला अपेक्षित नाही. काही हिंदू हेलिकॉप्टरने वैष्णवी देवीला जातात, त्याला काय यात्रा म्हणत नाही. मी राहुल गांधींचा मुद्दाम उल्लेख करतो. त्यांच्या एका भाषणात आलं की हेलिकॉप्टरने जाऊन काय भेटतं आणि चालत जाऊन काय भेटतं, त्यांचा तो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तसंच मी सांगेन की आपण सुद्धा या हिंदूंच्या कर्मकांडांचं अनुकरण न करता चालत जाऊन रायगड जिल्ह्यातली म्हणजे ह्या मुंबई गोवा रस्त्यावरची सगळी गावं आहेत त्या आग्र्यांना पुन्हा एकदा सांगावं लागेल, बाबा चौदार तळ्याचं आंदोलन हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या पाण्याच्या अधिकारासाठी होतं. मनुस्मृती दहन हे सुद्धा आमचं होतं. आणि महाडला जाऊन पुन्हा तळकोकणात आपण पार गोव्यापर्यंत गेलं पाहिजे. इकडून मुंबईतून सुरुवात करायची आणि उतरताना तळकोकणात जाऊन पूर्ण कोकणाला साक्षर करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे असं मला वाटतं. मी ही विनंती आपल्यासमोर करतो. मी आज अधिक न बोलता आपली रजा घेतो, कारण हा विषयावर एका दिवशी बोलून चालला, रोज बोलावं लागेल. पण ज्या लोकांना धक्का बाबासाहेबांच्या आंदोलनाने बसला होता इथल्या ब्राह्मण आणि मराठा होताना, त्यांनी धर्मसंप्रदाय उभे करून बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न कोकणामध्ये केलेला आहे. हे वास्तव आहे, कटू सत्य आहे, परंतु ते आम्ही कबूल केलं पाहिजे. आणि याला उत्तर देणारी नवी कार्यकर्त्यांची फौज आम्हाला निर्माण करावी लागेल. आणि त्यांचा अभ्यास हा क्रांती प्रतिक्रांती या बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाप्रमाणेच 2000 आणि 5000 वर्षांचा अभ्यास असलेले कार्यकर्ते कोकणात पाहिजेत. आणि हे जर आले तर निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी दिशा दिलेली आहे या आंदोलनाच्या निमित्तानं, म्हणजे भौतिक जी आंदोलनं आहेत, पाणी, जंगल, जमीन यांची आंदोलनं, याच्याबरोबरच
धर्माने लादलेली गुलामगिरी दूर करून 1956 साली बौद्ध धर्माचा जो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो कोकणामध्ये पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. मी उत्तर भारतातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. राजेंद्रपाल गौतम यांचं खास करून कौतुक करतो की त्यांनी फार मोठं उत्तर भारतामध्ये आंदोलन उभं केलं. अशा प्रकारचं आंदोलन कोकणात उभं आपल्याला करायचं आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व मी करायला तयार आहे. म्हणजे मी सांगतो की मी दुसऱ्याला सांगणार नाही, पण याचं नेतृत्व मी करायला तयार आहे आणि माझ्याबरोबर आमचे सगळे आगरी कोळी भंडारी लोक यायला तयार आहेत. आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला लाभावं अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.